निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात रात्रीच्या सुमारास घुसला लाडका भाऊ। व्हिडिओ चित्रीकरण करून संचिका चोरल्या। जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात लाडक्या भावाने रात्री 10 वाजेच्या सुमारास घुसून चित्रीकरण केलं आणि संचिका चोरल्या। हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे। शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील व्यक्तीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात घुसून हा प्रकार केला। त्या संचिका नेमका कोणत्या होत्या हे अजून समजू शकले नाही। मात्र या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात संचिका चोरणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महसूल सहाय्यक राहुल रवींद्र देशपांडे यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। ही घटना प्रशासकीय सुरक्षा आणि शासकीय गोपनीयतेच्या दृष्टिकोनातून गंभीर मानली जाते। तक्रारीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्कालीन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सागर भगवान पुरी यांना विना परवानगी दालनात प्रवेश करून गोपनीय रजिस्टरचे छायाचित्रीकरण केले। ही घटना 9 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री सुमारे 10 ते 10:15 वाजे दरम्यान घडली। आरोपीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनाच्या चाव्या कुठे ठेवल्या जातात ते पाहून त्या ठिकाणाहून चावी घेऊन कार्यालयीन चावीचा गैरवापर करून दालन उघडले। प्रारंभी चौकशीत त्याने 2 ते 3 संचिकांचा गहाळ केल्याचं कबूल केलं। त्याने या संचिका स्वतःहून किंवा कोणाच्या सांगण्यावरून चोरून नेल्यात का, त्याने हे कृत्य का केले याची चौकशी सुरू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात सांगितली। त्यानुसार राहुल देशपांडे यांनी पोलीस ठाणे तालुका जालना येथे जाऊन शासकीय गुपितते अधिनियम 1923 कलम 5 अंतर्गत आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवली। आरोपीचे हे कृत्य गोपनीय नोंदीचा भंग आणि शासकीय संपत्तीच्या गैरवापरासारखे आहे, जे प्रशासनिक शिस्तीच्या उल्लंघनास समतुल्य आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील विश्वासार्हतेसाठी ही घटना गंभीर असल्याचं मानलं जातंय। त्यामुळे कार्यालयीन सुरक्षा आणि संवेदनशील माहितीच्या संरक्षणासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज आहे। ही घटना प्रशासन आणि नागरिकांसाठी चेतावणी स्वरूपाची असून शासकीय कार्यालयातील सुरक्षा आणि गोपनीयतेच्या उपाययोजनांकडे लक्ष देण्याची आवश्यकता अधोरेखित करते। मिळालेल्या माहितीनुसार या प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ हा 30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेला होता। त्यानंतर त्याने हे कृत्य केलं। त्याने चोरलेल्या संचिका कोणत्या होत्या याचा तपास होणे आवश्यक आहे।